संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा फलटण येथील मुक्काम संपल्यानंतर जे फलटण येथील पालखी तळाचं मुक्काम आहे ते विमानतळ हे स्वच्छ करण्याचं काम श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक संस्था आणि फलटण एज्युकेशन सोसायटी संस्था यांच्या माध्यमातून करण्यात येते। आपल्यासोबत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आहेत। बाबा काय सांगाल या स्वच्छतेच्या उपक्रमाबद्दल? ज्यावेळेला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पुढं जाते त्यावेळेला अनेक समाज ह्या ठिकाणी उपस्थित राहतो आणि त्यामुळं थोड्याफार प्रमाणामध्ये कचरा त्या ठिकाणी जो तयार होतो तो स्वच्छता करण्याची अत्यंत आवश्यकता असते आणि म्हणून आपण गेल्या जवळपास 10 वर्षापेक्षा अधिक काळापासून ही मोहीम आपण घेतली। त्यामध्ये खरा उद्देश आहे की स्वच्छतेचंच महत्त्व हे आपल्या विद्यार्थींपर्यंत पोचवावं आणि त्यांच्या माध्यमातून केवळ पालखीपुरतंच नव्हे तर सातत्याने या परिसर आणि आपापल्या परिसराची स्वच्छता राहावी हा त्याच्यामागचा खरा उद्देश आहे। पालखीपूर्वीसुद्धा ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्लास्टिक आपल्याला दिसत होतं, आत्ताही आपल्याला दिसत आहे आणि ते स्वच्छ व्हावं अशा दृष्टिकोनातून ही सर्व आज ह्या ठिकाणी फलटण एज्युकेशन सोसायटीचे सर्व कर्मचारी आहेत, त्या ठिकाणी विद्यार्थिनी आहेत, त्याचप्रमाणे जायंट्स क्लब आहे, लायन्स क्लब आहे, रोटरी आहे, क्रेडाईची सुद्धा आहेत, नगरसेवक आहेत, त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य पंचायत आमदार दीपकराव चव्हाणसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांच्या माध्यमातून ही मोहीम हाती घेण्यात येते, पण त्यामागचा खरा उद्देश हा प्लास्टिक निर्मूलन करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला ह्या मोहिमेचा खऱ्या अर्थाने उपयोग करायचा आहे आणि या सर्वांनी आपापल्या भागामध्ये असणारं प्लास्टिक हे आम्हाला आणून दिलं, ते एकत्रित करून त्याच्यावरती रिसायकलिंग करण्याच्या दृष्टीने ते प्रयत्न राहणार आहेत। फलटण विमानतळावरती फलटण शहरातील नागरिक सकाळी आणि संध्याकाळ फेरफटका मारण्यासाठी येत असतात। अनेक खेळाडू हे खेळण्यासाठी येत असतात, मात्र यांना या ठिकाणी दुर्गंधीचा सामना करावा लागू नये यासाठी फलटण नगरपालिका प्रशासन पाऊल उचलतंच। मात्र आपल्या नेतृत्वाखाली गेली 10-12 वर्षापासून या ठिकाणी विविध सामाजिक संस्था एकत्र करत, शैक्षणिक संस्था एकत्र करत आपण स्वच्छता करत असतात। फलटण नगरपालिकेचे कर्मचारी हे नक्कीच चांगल्या प्रकारचं गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी काम करताना आपण पाहतोय, परंतु त्याचबरोबर थोडासा इतरांनाही समज व्हावा की परिसर आपण आपला स्वच्छ ठेवायला पाहिजे। कुठेही घाण इकडं तिकडं टाकता कामा नये, विशेष करून प्लास्टिक इकडं तिकडं न टाकता ती रिसायकलिंगलाच गेलं पाहिजे अशा दृष्टिकोन ठेवून हा उपक्रम त्याकरता हाती घेतलेला आहे। या ठिकाणी माजी आमदार दीपकराव चव्हाण आहेत, काय सांगाल या स्वच्छतेच्या उपक्रमाबद्दल? आदरणीय बाबांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्ष पालखी सोहळा फलटणच्या पुढे गेल्यानंतर हा जो पालखीतळ स्वच्छ करण्याचा उपक्रम जो राबवण्यात येतो त्यामध्ये गेली मी 10-12 वर्ष यामध्ये सहभागी होतो आहे। अतिशय चांगला असा उपक्रम आहे। आपल्या सर्वांना कल्पना की पालखी सोहळ्यामध्ये लाखो वारकरी आणि इतरही लोक त्यामध्ये सहभागी होत असतात। शासन कितीही सुविधा जरी पुरवायचं म्हटलं तरीसुद्धा यामध्ये लोकसंख्या आपण जर बघितली पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणारी तर ती पुरेशी पडत नाही आणि त्यामुळे नाही म्हटलं तरी जिथं पालखी तळ आहे तिथं विशेषतः कचरा हा होत असतो आणि त्यामुळं पालखी गेल्यानंतर इतर लोकांना त्याचा त्रास होऊ नये, दुर्गंधी होऊ नये यासाठी बाबाच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात येतो आणि चांगला उपक्रम निश्चितपणे आहे। विशेषतः यामध्ये अनेक फलटण सोसायटीचे सर्व विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, जायंट्स ग्रुप असतील, रोटरी क्लब असेल, लायन्स क्लब असेल, या संस्थेचे सर्व माध्यमे येत असतात आणि या सर्वांचं मनावर मी आभार मानतो आणि या निमित्तानं आणखी आवाहन करतो की बाबांच्या नेतृत्वाखाली जो प्लॅस्टिक मुक्तीचा जो संकल्प केला आहे त्या संकल्पामध्ये आपण सर्वजण सहभागी होऊया आणि आपापल्या घरातील आपापल्या परिसरातील जे प्लॅस्टिक आपल्याला दिसेल ते प्लॅस्टिक इथं आणून देऊन एकत्रितपणे त्या रिसायकल करून त्याच्यातून काहीतरी वेगळं आपण काढण्याचा प्रयत्न करूया असं मी या नेमकं आवाहन करतो। धन्यवाद। या ठिकाणी पाहू शकता तर हजारो विद्यार्थी या ठिकाणी फलटण एज्युकेशन सोसायटीचे जे हजारो विद्यार्थी आहेत, विविध कॉलेजेस आहेत, शाळा आहेत, यामधील सर्व विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे फलटण पालखी तळाचं मुक्काम आहे विमानतळ या परिसरामध्ये दिसून येत आहेत। त्यासोबतच विविध सामाजिक संस्था आहेत, लायन्स क्लबसारख्या वेगवेगळ्या संस्था आहेत, अशा संस्था एकत्रित येत या ठिकाणी जो उर्वरित भाग आहे विमानतळाचा जो स्वच्छ करण्याचा राहिलेला आहे तर हे स्वच्छ करण्याचं काम या ठिकाणी होताना दिसत आहे। लोकशाही भारत, सागर चव्हाण, फलटण।